स्टँडर्ड 7th सब्जेक्ट इंग्लिश. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय इंग्रजी या पाठ्यपुस्तकातील एक छानशी कथा. कथेचं नाव आहे इन अ क्लास ऑफ देअर ओन, म्हणजेच त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच. चला तर मग पाहू. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आमचा वर्ग 60 मुली व मुले मिळून बनलेला आहे आणि आम्ही सर्व मित्र आहोत. Of course, it's true that there are camps amongst us and sometimes we do have quarrel, arguments, fights, everything. अर्थातच हे खरे आहे की आमच्यामध्ये गट आहेत आणि आमच्यामध्ये भांडणे, वादविवाद, मारामाऱ्या सर्व काही होत असते. But when it comes to facing other, even the teachers, we are all one. We face them together. परंतु दुसऱ्याशी सामना देण्याचा प्रसंग येतो, अगदी शिक्षकांशी सुद्धा, तेव्हा आम्ही सर्व एक असतो आणि त्यांच्याशी एकजुटीने सामोरे जातो. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. जर तुम्हाला एखादा संपूर्ण वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला लावलेला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकातून 100 ओळी लिहायला लावलेला दिसला तर तो बहुत करून आमचाच वर्ग असेल. But we do not tell tales about anyone, girls or boys. We take punishment as a class. परंतु आम्ही कोणत्याही मुलीविषयी किंवा मुलाविषयी चहाड्या चुगल्या करीत नाही. एक वर्ग म्हणूनच आम्ही शिक्षा घेतो. And guess what happened this year? आणि अंदाज करा यावर्षी काय झालं असेल ते. We were used to teachers shouting at us for the poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly and all the other things that teachers worry about. कमी गुण, घाणेरडे काम, अपूर्ण गृहपाठ, शाळेत नियमितपणे हजर न राहणे आणि शिक्षकांना चिंता वाटते अशा इतर सर्व गोष्टीबाबत शिक्षकांच्या आमच्यावरील ओरडण्याची आम्हाला आता सवय झाली होती. But we didn't mind it. It made no difference to us. परंतु आम्हाला त्याचे काहीच वाटत नसे. त्याने आम्हाला काही फरक पडत नव्हता. We liked our class the way it was. We were in fact quite proud of our class. आम्हाला आमचा वर्ग जसा होता तसाच आवडत होता. खरे पाहता आम्हाला आमच्या वर्गाचा मोठा अभिमान वाटत होता. And so was our new class teacher, Mrs. Desai. She said so in the very first period. आणि तसाच आमच्या नवीन वर्ग शिक्षिका श्रीमती देसाई यांना सुद्धा त्यांनी अगदी पहिल्या तासालाच तसे सांगितले. She said, I have heard about you people from your last year's teachers and I am proud of you. त्या म्हणाल्या, मी तुमच्या मागच्या वर्षाच्या शिक्षकांकडून तुम्हा लोकांविषयी ऐकलेले आहे. मला तुमच्याविषयी अभिमान वाटतो. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. एकोपा हा एक फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो नेहमी टिकवून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्ग शिक्षिका असल्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. Did you notice what she called us? It's very interesting. त्यांनी आम्हाला काय म्हटले तुमच्या लक्षात आले का? ते फारच लक्षवेधक आहे. It's never children. It's always girls, boys, you young people or my dear or young man or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. त्या मुले असे कधीच म्हणत नाहीत. त्या नेहमी मुलींनो, मुलांनो, तरुण लोकांनो किंवा माझ्या प्रिय किंवा तरुण गृहस्था किंवा तरुण बाईसाहेब असं म्हणतात. आता या बाईसाहेब ते कसे करायचे ते आपल्याला दाखवतील. असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटते. We all liked her very much.
आम्हा सर्वांना त्या खूप आवडतात. Soon it was time for the first unit test. After the test, we all got ready to receive our usual share of scolding and punishment. लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ आली. चाचणीनंतर आम्ही सर्व आमचा खरडपट्टीचा व शिक्षेचा आमचा नेहमीचा वाटा पत्करायला तयार झालो. But when Mrs. Desai came with the progress report cards, she didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. परंतु जेव्हा श्रीमती देसाई प्रगती पत्रके घेऊन आल्या तेव्हा त्या रागावलेल्या दिसत नव्हत्या. त्या काहीशा थोड्याशा शांत होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे स्मित केले, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद दिसत नव्हता. She handed out the cards one by one. Many of us had failed in one subject or the other. त्यांनी एक एक करून प्रगतीकार पत्रके वाटली. आमच्यापैकी बरेच जण एक किंवा दुसऱ्या विषयात नापास झाले होते. Some had not appeared for the test. काही जण परीक्षेलाच बसले नव्हते. A few had got good marks in the sum of the subject. Very few had done well in all subjects. थोड्यांनाच काही विषयामध्ये चांगले गुण मिळाले होते. फारच थोड्यांनी सर्व विषयात चांगली कामगिरी केली होती. So that's that, she said after handing out all the cards. Suddenly her eyes were filled with tears. तेव्हा हे असे आहे, त्या सर्व प्रगतीपत्रके वाटून झाल्यानंतर म्हणाल्या. एकाएकी त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. She didn't let the tears fall, of course. She just blanked them away and turned to the blackboard. अर्थातच त्यांनी अश्रू ओघळू दिले नाहीत. त्यांनी डोळ्यांची उघडझाप करून ते सावरले आणि त्या फळ्याकडे वळाल्या. Are you angry with us, madam? Someone asked. तेवढ्यात कुणीतरी विचारलं, तुम्ही आमच्यावर रागावले आहात का मॅडम? No, not at all. नाही, मुळीच नाही. But you don't feel proud of us anymore, Sushmita said in a low, soft voice. परंतु मॅडम, तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही, सुष्मिता मृदू हळूवार आवाजात म्हणाली. No, Sushmita, you are my class and I will always want to be proud of you. Come on, now let us go back to our studies. Take out your books. नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. तुमची पुस्तके बाहेर काढा. We waited after school and talking about this. आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो आणि याविषयी बोललो. Did you notice what Desai ma'am said, Asmita? asked Snehal. She said, I will always want to be proud of you. She didn't said, I am proud of you. देसाई मॅडम काय म्हणाल्या हे तुझ्या लक्षात आलं स्मिता? स्नेहल म्हणाली. त्या म्हणाल्या, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा असेल. मला तुमचा अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या नाहीत. What do you expect? I said. So many of us fail, so many miss the test. How do you expect her to be proud of us? तुझी काय अपेक्षा आहे? मी म्हणाले. आपल्यापैकी बरेच मुले नापास होतात, बरेच जण परीक्षा चुकवतात. त्यांना अभिमान वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस? But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. परंतु हे फारच वाईट आहे, आकाश म्हणाला. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काहीतरी केले पाहिजे. But how? What can we do? asked Sunil. She won't be happy unless we all do well. Do you think that's possible? परंतु कसे? आपण काय करू शकतो? सुनीलने विचारले. आपण सर्वांनी चांगले केल्याशिवाय त्या संतुष्ट होणार नाहीत. तुला ते शक्य आहे असे वाटते का? And then suddenly it clicked. आणि नंतर मला ते अचानक सुचलं. Yes, I said. Why not? We will make it possible. If we all work together, we can do it.
होय, मी म्हणाले, का नाही? आपण ते शक्य करून दाखवू. आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केले तर आपण ते करू शकू. राईट, सेड आकाश. लेट्स डू इट. बरोबर आहे, आकाश म्हणाला. आपण ते करूया. So, the next day, we, the whole class, sat together to discuss the plan of action. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी संपूर्ण वर्ग कृतीयोजनेविषयी चर्चा करायला बसलो. We all agreed that those who get good marks should help others. ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची, या गोष्टीशी आम्ही सर्व सहमत झालो. That is all very well, said Niyati. She is the maths genius in our school. I have tried to help before. हे फारच छान आहे, नियती म्हणाली. ती आमच्या वर्गातील गणिताची पंडित आहे. मी यापूर्वीही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. But no one is interested. They don't want me to help them. परंतु कोणालाही आवडत नाही. त्यांना मी मदत करावी असे त्यांना वाटत नाही. Perhaps you are too bossy, suggested Soli. कदाचित तू जरा जास्तच हुकूमत गाजवणारी असावीस, सोलीने सुचवले. We have better things to do after school. Who wants to sit and do maths? Nilesh said. You can help by giving us the answers. आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. कोणाला अधिक वेळ बसून गणित करायला आवडेल? निलेश म्हणाला. आम्हाला उत्तरे देऊन तू मदत करू शकतेस. See what I mean, said नियती. And they are both way behind the class in the math. मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या, नियती म्हणाली. आणि तुम्ही दोघेही गणितात वर्गाच्या खूपच मागे आहात. This will not do, said Akash. Do you think Desai ma'am will be proud of a class of copycats? You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow it. हे चालणार नाही, आकाश म्हणाला. देसाई मॅडमना नकल करणाऱ्या वर्गाचा अभिमान वाटेल असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला तुमचे गणित चांगले समजेपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तो नियम आहे आणि तो तुम्ही पाळलाच पाहिजे. And what if they don't? And there are many like them, said Niyati. I have an idea, said Soli. Let some of the students work as our searchlight. They will visit us at home, talk to us every day to see that we study. माझ्याकडे एक कल्पना आहे, सोली म्हणाली. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना आपले शोधदीपक म्हणून काम करू द्यावे. ते आपल्याला घरी येऊन भेटतील, आपण अभ्यास करतो हे पाहण्याकरता दर दिवशी आपल्याशी बोलतील. And what if we have difficulties? asked Nilesh. Let us also have study guards like Niyati who will help us out of our difficulties. आपण नियतीसारखे अभ्यास रक्षक सुद्धा ठेवूया. ते आपल्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. That's a great idea, said Sunil. Let's have study guards for every subject. ही फारच चांगली कल्पना आहे, सुनील म्हणाला. आपण प्रत्येक विषयाकरता स्टडी गार्ड ठेवूया. I didn't take very long to identify the LS and SGs. SL आणि SG हे अभ्यासरक्षक हुडकून काढायला फारसा वेळ लागला नाही. We put the POA in motion immediately. मी POAला ताबडतोब चालना दिली. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise. But she is really too good. She spotted the chance within a week. आम्ही आमच्या शिक्षकांना या गुपितात सामील न करता त्यांना काही कळू न दे हे काम केले. आम्हाला श्रीमती देसाईंना आश्चर्यचकित करायचे होते. परंतु त्या खरोखरच खूप चाणाक्ष हुशार आहेत. त्यांनी एका आठवड्यातच तो बदल हेरला.
Something is at work in the class, I am sure, she said. No one is ever absent, everyone pays attention during lessons, and I see a different look in your eyes. Something has happened. मला खात्री आहे या वर्गातील मुले काही विशेष कामात मग्न आहेत. त्या म्हणाल्या. कोणीही कधीच गैरहजर राहत नाही. पाठ चालू असताना प्रत्येकजण काळजीपूर्वक लक्ष देतो आणि मला तुमच्या डोळ्यात एक वेगळा भाव, एक वेगळी झलक दिसते. काहीतरी घडलेले नक्की आहे. So then we had to tell her. She was really impressed. You people are really amazing. What a wonderful ideas. Such determination. There's no other class like your. म्हणून नंतर आम्हाला त्यांना सांगावे लागले. त्या खरोखरच प्रभावित झाल्या. तुम्ही लोक खरोखरच अद्भुत आहात. किती सुंदर कल्पना आहे. असा निर्धार, अशी जिद्द तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही. We felt so happy we were on cloud nine. Every one of us began to try hard, honestly. आम्हाला खूप आनंद झाला. अगदी परमोच्च आनंदात असल्यासारखे वाटले. प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली. खरोखरच. And you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the results. आणि तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु खरे पाहता आम्ही सर्व दुसरी चाचणी परीक्षा देण्यासाठी आणि निकाल मिळवण्यासाठी उत्सुक होतो. This time when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally. त्यावेळी श्रीमती देसाई जेव्हा प्रगतीपत्रके घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या. त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिशः अभिनंदन केले. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. काही असो, शेवटची एक गोष्ट अशी आहे जी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. आम्ही सर्व चांगले यश मिळवू अशी आम्ही अपेक्षा केली होती. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks and some had even failed. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी खरेच चांगले यश मिळवले, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे अजूनही काही जणांना फारच कमी गुण मिळाले होते आणि काही तर नापास झाले होते. So then we all began to feel crushed. Naina, who had got I read mark in her card, couldn't bear it. त्यामुळे आम्हा सर्वांना पराभूत झाल्यासारखे वाटले. नैना तिच्या प्रगतीपत्रात मिळालेली लाल रेघ सहन करू शकली नाही. I have let the whole class down, she shocked. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे, म्हणून ती हुंदकी लागली. But our dear class teacher went to her and hugged. परंतु आमच्या प्रिय लाडक्या वर्गशिक्षिका तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला मिठीत घेतले. No, Naina, you haven't let anyone down. Look at your card. Last time you had got only 2 out of 50 in science and this time it's 16. नाही नैना, तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाहीस. तुझ्या प्रगतीपत्रकाकडे बघ. मागच्या वेळी तुला विज्ञानामध्ये 50 पैकी फक्त 2 गुण मिळाले होते आणि यावेळी ते 16 आहेत. That's quite a leap. You have started off in the right direction and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. ही चांगली प्रगती आहे. तू योग्य दिशेने सुरुवात केली आहेस आणि मला खात्री आहे की तू ती चालू ठेवशील. मला तुमचा अभिमान वाटतो, तुमचा प्रत्येकाचा. Can you guess what happened in the next test? आणि नंतरच्या परीक्षेत काय घडले असेल याचा अंदाज तुम्ही करू शकता का? नक्कीच. या पुढच्या परीक्षेमध्ये सर्वांनी चांगले मार्क घेतले असतील आणि सगळ्यांची प्रगती दिसून आली असेल. पाहिलंत मुलांनो, जर एकोप्यानं येऊन कुठलंही काम केलं तर ती शक्य होतं, मग ते कोणतंही असो. बरोबर ना?